रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 18 भाग 97 जैसी जळी प्रतिभा नाशी बिंबा येता गाबा गोबा काही आहे पै पवनू अंबरा का कल्लोळ सागरा मिळता आडवारा कोणा गा म्हणूनिया तू आणि आम्ही हे दिसत आहे देहधर्मी मग यायाच्या विरामी मीची होशी यया बोला माझारी हे नव्हे जेणे करी येत आन अतितरी तुझी आन वहाने हे आत्मलिंगाते शिवणे तिची जाती जने आठवोनेदी एरवी वेदू निष्प्रपंचू जेणे विश्वासू हा साचू नेचा नट नाचू काळाते जेणे तो मी सत्य संकल्पू आणि जगाच्या हिती बापू मा अनेचा शेपू का करावा ती अर्जुना तुझिया वेधे मियापणाची बिरुदे सांडिली गा मी हे आधे सगळेनी तुवा हे काजा आपुलिया आओ आपुली आपणया आन धनंजया तैसे हे की तेथ अर्जुन म्हणे देवे चाट बोलावे जे आमचे काज नावे तुझिया एके वरी बैससी का सांगता भाष्य ही देसी या तुझिया विनोदासी आहे जी मळवना विकाशू करी रवीचा एक तेथ आगवाची प्रकाशू नित्य देतो पृथ्वी नीव सागर भरीजती एवढे थोर वर्षे तेथ मिशातर चातकू की म्हणून या औदार्या तुझिया मज निमित्त ना म्हणावया प्राप्ती असे नादिरया उपानिधी तव देवो म्हणती राहे या बोलाचा प्रस्ताव नोहे पै माते पावसी उपाये साचा येणे सदैव सिंधू पडलिया जो क्षणो धनंजया वीरेची के उरावया कारण काही से माते भजता सर्व मी होता अहंता विशेष जाऊनी तत्वता मीची होसी एव माझिया प्राप्तीवरी मा लागोनी धारी दाविली तुझ उजरी पायाची जे तव पांडुसुता सर्व कर्मे मज अर्पिता सर्व प्रसन्नता लाहिजे माझी पाटी माझ्या इये प्रसादी माझी जाय सिद्धी तेने मिसळी जे त्रिशुद्धी स्वरूपी माझ्या मग पार्था ते ठाई साधन होय नाही हुंबाहू तुझ काही उरे जे ना तरी सर्व कर्मे आपुली सर्वदा मज अर्पिली तेने प्रसन्नता लाधली आजी हे मा नोनी येणे प्रसाद बळे नव्हे झुंजाचेनी आडळे हाकेची एक वेळे बाळलो तुझ जेणे प्रसपंच अज्ञान जाये मी गोरूची होय ते उपत्पत्तीचेनी उपाये रूपी हे अन तुझ आपुले अनापरी उपदिशिले येणे अज्ञान जात दिविलाये धर्माधर्म जे आशा जैशी दुखाते व्याली निंदा दुरिते हे असो जैसे याते दुर्भगत्व तैसा स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले ग न सोडूनी घाली अशेख ज्ञाने येणी हाती हानी तो दोरू सोडीजी जैसा सर्पा करू का निद्रा त्यागे घाचारू तिचा जैसा नाना सांडिलेनी कवळे चंद्रीचे दुये पिवळे धित्या घे कडूवाळे पण सुखाचे आगा दिवसा पाठी मृगजळ घापे त्याजुनी का कष्टा त्यागे वनही त्याजी जेता तैसे धर्माधर्माचे टवाळे दावी अज्ञान जैसा का मूळ त्याजुनी ह्या त्याजी सकळ धर्म जात मग अज्ञान निमालिया ती एकू असे अपेसया सनिद्र स्वप्न गेलया आपण अपे जैसे तैसे मी एक वाचुनी काही मग भिन्ना भिन्न आन नाही
सोह बोधे तयाच्या ठाई, अनन्यू होय पै आपले भेदे विन, माझे जाणी जे एकपण, तयाचे नाव शरण येणे गा, जैसे घटाचे नाशे, गगनी गगन प्रवेशे, शरण येणे तैसे ऐक्य करी, वर्णमणी सोनया, एक लो जैसा पानिया, तैसा मज धनंजया, शरण ये तू, वाचुनी सागराच्या पोटी, वड वानळू शरण आला किरीटी, काळू ठाके तया गोठी, काळूनी दे पा, मज ही शरण रिघिजे, अजीवित्वाची असिजे, हिंग बोली इया न लजे, प्रज्ञा केवी, आगा प्राकृताही राया, अंगी पडे जे धनंजया, ते देससी की तया, समान होय हा मी विश्वेश्वरू भेटे, जीवग्रंथी न सुटे, हे बोल नको ओखटे, कानी लावू, मनोनिया मी होऊनिया माते, सेवने आहे आई ते, ते करी हो येते, ज्ञाने येणे, मग ताकोनिया काढिले, लोणी मागू ताकी घातले, परी न घेपीची काही केले, तेने जीवे, आदत्वीय मज, शरण रिघालिया तुझ, धर्माधर्मे हे सहज लागती, लोह उभे खाय माती, ते परी साचिय संगती, सोने लया पुढती, न शिवे जे मळे, हे असो कष्टापासोनी, नि घातलिया वनी, मग काष्टे ही कोडोनी, न ठके जैसा, ना काय दिन करू, देखत आहे अंधारू, का प्रबोधी होय गाचारू, भ्रमू, तैसे मजसी एकवटलिया, मी सर्व रूप वाचोनिया, काही उरावया कारण असे, म्हणूनिया तयाचे काही, तिना आपुल्या ठाई, तुझ पाप पुण्य पाही, नीच होऊन सर्व बद्ध लक्षणे, पापे उरावे दुजपणे, हे माझ्या बोधी बायाने, होऊनी जळी पडलिया लवना, सर्व ही जळ होय विचक्षणा, मी अनन्य शरणा, होईन तैसा, हेतू लेणे औपसया, सुटलाची हाशी धनंजया, घेई मज प्रकाशोनिया, सोडवुनिया तू ते, चरणे पुढती, हे आधी न व्हाहे चित्ती, मज एकासी ए सुमती, सोनी शरण, ऐसे सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे, बोलिले श्रीकृष्णे, मग सावळा संकनू, पसरोनी दक्षिणू, आलिंगिला स्वशरणू, भक्ती राजू तो, होता जया ते, कासे सुने बुद्धी ते, बोलणे मागोते, ओसरले, ऐसे जे काही एक, बोला बुद्धी सेही अटक, हे द्यावया मीस केव्हाचे केले, हदया हद्द एक झाले, ए हदईचे हदई घातले, द्वैत न मोडिता केले, आपणा ऐशे अर्जुना, दीपे दीपू लाविला, तैसा परी विश्वगु तो झाला, द्वैत न मोती केला, आपणा पे पार्थू, तेव्हा सुखाचा मग तया, आला तो धनंजया, हेत वाढू तरीही बुडोनिया, ठेला देवो, सिंधू सिंधू ते पावो जाये, ते पावने ठाके दुना होये, वरी पुरवनिये आकाशही, तैसे तया दोघाचे मिळणे, आवरे जाणावे कवने, किंबहुना श्रीनारायणे, विश्व कादले, देव वेदाचे मूळसूत्र, सर्वाधिकारे कपवित्र, श्रीकृष्ण गीताशान प्रकट केले, हेत गीता मूळ वेदा, ऐसे केवी पा, हे म्हणाल तरी प्रसिद्धा, उपपत्ती सांगो, की याच्या निश्वासी, जन्म झाले वेदराशी, तो सत्य प्रतिज्ञ पैजेसी, लीला सुमुखे, म्हणून या वेदा मूलभूत, गीता म्हणे हे होय, आणि काही एक येथे,
विश्वपती असे जो न नशतु रूपे. जयाचा विस्तारू जे तलपे तयाचे म्हणिपे निज जगी. खंडत्रयात्मकू शब्दराशी अशेखू गीते माझे रोखू विजी जैसा. म्हणून या वेदाचे बीज गीता होय मज. गमे आणि सहज दिसतसे आहे हे वेदाचे तिन्ही. गीते उमटली असती चांग भूषणरत्नी सर्वांग. शोभले तियेचे कर्माधिके तिन्ही. कांडे कोण कोणे स्थानी आहाती ते नयनी. दाखवू ऐक तरी पाहिला जो यावो तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्तावो. ती सौख्य सदैव प्रकाशला मोक्षादानी स्वतंत्र. ज्ञानप्रधान हे शास्त्र येतू लाले सूत्र उभारिले. मग ज्ञाने बांधलिया मोक्षपदी. बैसावया साधना रंभू तो तृतीया. द्याही बोलिला तेहा भीमा न बंधे. सांडूनी काम्य निषिदे हितपरी अप्रमादे. अनुष्ठावे सेनी स्वदावे कर्म करावे. आहा तिजा आद्य जो देवे निर्णय केला तो जाणावे. कर्मकांड येथ आहा तेची नित्याधिक. अज्ञानाने आवश्यक आचरता मोचक होय पा. ऐसा आक्षेपा झालिया बुद्ध मुमुक्षते आलिया. तेवे ब्रह्मार्पण त्वेकिया सांगितली. जे देह वाचा मानी विहित निपजे जे जैसे. एक विश्वरोद्देशे की जे म्हणितले हेची ईश्वरी कर्मयोग. कथनाचे खागे आदरिले शेषमा चतुर्थाचेनी. ते विश्वरूप आकरावा अध्यावो सपे आघवा. तव कर्मे ईशु भजावा. हे जे बोलिले ते द्याही उघड. जान येथ देवताकांड शास्त्र सांगते मोडूनी बोले. आणि तेनीची ईश्वप्रसादे श्री गुरु संप्रदायल. वाच ज्ञान उद्बोधे ओवळे जे. ते उद्दिष्टादि प्रभुतिके त्वा आमानी त्वा दिके. आडविजे म्हणून लिखे. तो 12वा अध्याय आदी आणि 15वा अवधी. नफळ पाकसिद्धी निरूपणासी म्हणून चौही इही. मुळाची अध्यायी ज्ञानकांड ए ठाई निरूपिजे. एव डत्र ए निरूपणी श्रुतीची हे 19वानी. गीतापद्य रत्नाची लिहिली आहे. ए असो कांडत्रयात्मक. श्रुती रूप फळे एक. बोभावे जे आवश्यक टाकावे म्हणून या. आणि साधन ज्ञानशी धैर्य करी जो प्रतिदिवशी. तो अज्ञान वर्ग प्रतिपादिजे तोची शास्त्राचा बोलावा. घेऊन या जिनावा निरोप तो 17वा अध्याय येथ. प्रथमा लागोनी 17वा लानी करुनी. आत्मविश्वास विवग दाविला देवे. या अर्थ जाता अशेषा केला पर्याचा आवाका. तो हा 18वा देखा. कलश अध्याय सकळ संख्या सिंधू श्री भगवद्गीता प्रबोधू. हा अवधय आगळा ऋतुजान वेदू संपन्न होय ठाई. तरी कृपणू ऐसा नाही जे कानी लागला तीही. वर्णाच्याची त्या भव्यता ठेलिया. स्त्री शूद्राधिका प्राणिया नवस्वरू मांडुनिया लाहिला आहे. मज पाहता ते मागील उणे. वेडावर गीतापणे वेदू वेढला भलपणे. सव्य होवावया ना अर्थू निगोनी मनी. मने लागोनी कानी अपमिशे वदनी सोनिया. हे गीतेचा पाठू जो जाणे त्याचेने सांगापणे. गीता लेहुनिया वहाने पुस्तक मिशे. शिया मी कटा संसाराचा चोहोटा. गवादी घालीत चोखटा मोक्ष सुखा. आकाशी वसावया पृथ्वीवरी बैसावया. रविदी रहाटावया आवारू नभ
तेवी उत्तम अधम ऐसे, तेवी कौना तेही न सुपे, कैवल्यदाने सरीसे, निर्ववित जगा या लागी मागिली कुटी, भयाला वेदू गीतेच्या पोटी, गा आता गोमटी, कीर्ती पातला, म्हणून वेदाच्या सुसेव्याता, ते हे मूर्त जान श्री गीता, श्रीकृष्णे पंडुसुता, उपदेशशिली, हरिवत्सल्येचे ओरसे, दुभते होय घरोद्देशे, झाले पांडवाचे भिषे, झाले पांडवाचे मिशे, तू उद्धरण, चातकाचीने कौणे, निघू पानिये, एथ चराचर आघवे, निवाले जेणे.